गुढीपाडव्याला लागतो हैडा कंगन, हैडा कंगनाची माळ, लिंबाचा पाला, एक पितळी तांब्या, सुतळी आणि एक सवासणी बाईची साडी ना, न्यू कोरी साडी, सवासणी बाईची साडी. असं आहे का? जाईल मग जाईल ना. तू तांब्या तेवढाच आहे का आपल्याकडे? हे लावावं पण लागतं बाकीचं. इथं इथं पुढच्या वर्षी एक जोडी अजून वाढणार आहे. आमच्या पप्पू दादांचं लग्न राहील. बहिणी लाजली. जात आहे का ते? थोडंसंच सकाळी गेलो साधा पण तांब्याचा. गेलं. क्या बाद आहे, सुंदर. एकच काय लावतो. त्याबद्दल काहीतरी सांगा पुरुषोत्तम. तरुण पिढी गुढीपाडवा उभारते, काही गोष्टी माहिती नाही. एक तर कॅमेरामन एंगेज आहे इथं. लिंबाचा पाला राहील हा. एवढं माहिती नाही गुढी कशी उभारतात, पण घरी जसं पाहिलंय त्याच्याप्रमाणे करून द्यायचं. चालू दे. बाहेर वातावरण खूपच मस्त आहे. उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे. कडक ऊन पडलेलं आहे एकदम. घरी पप्पा लवकर गुढी लावायची, ही वेळ गुढी काढण्याची राहते. पण शहरात भरपूर गोष्टी अवघड होऊन जातात. लिंबाचा पाला शोधायला खाली जावं लागलं. खालून काढ, डोकं चालवतोय पाय आता. त्या ह्याच्या कसं लावायचं, काय लावायचं, काय मस्त झाली. ओके नाही? जेवायचं काय नियोजन आहे असून? खावाला का असं? आधी गुढी उभारा मग जेवण करतो. मस्त आहे एकदम. 2 मिनिटं बंद कर. का बरं बंद करू? तुम्ही आधी बांधा. मॅडम तुमची गुढी दिसते. मॅडम तुमची गुढी दिसते. दाखव. थोडं पाण्याचं भरून आणतो. आंब्याचा रस, पहिला आंब्याचा रस कधी असतो? अक्षय तृतीयाला. 1000 रुपयाला डझन चालू होते का नाही कॉलेज रोडला? आता बी आंबे आहेत, पण मग असा खाण्याचा मूड पण नाहीये आणि तसे आंबे पण नाही जो अक्षय तृतीयानंतर येतो. हा हा हा. हे आता पिकवलेले आहे, हायब्रिड. हाईट करून घेतले जास्त. लाल फुल पण टाका. माळ पाहिजे होती पण फुलच. नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. या वर्षी बळीराजाचं राज्य येवो, खूप सारा पाऊस पडो, कारण मागच्या वर्षी शेतकऱ्यांचे खूप हाल झाले आणि
सर्वांना सुखी आणि समृद्धी सर्वांच्या घरी नांदू दे, सर्वांना निरोगी ठेव, एवढीच प्रार्थना करते. फोटो काढायला लग्नाचे फोटो कसे होते हो पप्पाचे. शुभेच्छा दे जरा नूतन वर्षाच्या. पाडव्याबद्दल बोल जरा. ब्लॉग आहे आपला. पिंपळगावला तर मम्मी आधी म्हणजे मी जेव्हा लहान होती आणि शेतकरी कुटुंबात कसं असतं जे अवेलेबल असलं. आता नवीन साडी मम्मीच्या नव्या कोऱ्या साड्या असतात आलेल्या, नवी साडी घ्यायची, मस्त एक काठी घ्यायची आणि साडी आणि आपली साडी लावून मस्त गुढी उभारून द्यायची. निंबाचा पाला तर म्हणजे शेतकऱ्याच्या घरापुढे असतोच म्हणून काही प्रॉब्लेम येत नाही. पण सिटीमध्ये जेव्हा आपण गुढी उभारतो सर्व काही म्हणजे साडीपासून काठीपासून निंबाच्या पालापासून सुद्धा काल दुकानांवरती साडी नवी कोरी साडी भेटत होती. कंगनची माळ, हा जो निंबाचा पाला आहे हा 5 रुपयाला भेटत होता. म्हणजे तिथं पाहिल्यानंतर काय आलं की शेतकऱ्याकडे किंवा गावाकडे जे असतं ते सिटीमध्ये त्याला खूप किंमत आहे. आणि गावाकडची गुढी उभारण्याचा आनंद आणि सिटीमधली गुढी उभारण्याचा आनंद हा वेगळाच असतो. इथे कितीही असलं तरी सर्व विकत आणून गुढी उभारली जाते. तिथे त्यांच्याकडे सर्व काही अवेलेबल असतं आणि त्याच्यात ते गुढी उभारतात म्हणून त्यांना कुठेच कमी पडत नाही. बस आज आहे गुढीपाडवा. आज आम्हाला कॉर्पोरेट सेक्टरला पण सुट्टी आहे, त्याचा खूप आनंद वाटतो. एक्समसला पण सुट्टी असते. तसं आज गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. ह्या दिवसाने खूप सारं बदलतं, एक नवं चैतन्य घरात येतं. या गुढीपाडव्याच्या पर्वाला मी एवढंच देवाकडे मागणं मागेल की मागच्या वर्षी पाऊस थोडा कमी होता. माझी सासरवाडी म्हणजे अश्विनी एका शेतकरी कुटुंबातली आहे. तिचे वडील शेती करतात. शेती कुटुंबाचं मी बघितले की मागच्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे बऱ्यापैकी नुकसान झालं. तर देवाकडे हीच प्रार्थना करू आम्ही की खूप सारा पाऊस पडू दे, शेतकरी राजाला सुखी ठेव. जय जवान जय किसान. मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.